आज आम्ही दिवाळीसाठी आमच्या गावी निघालो होतो आणि आमचा प्रवास खूप लांबचा आहे, त्याच्यामुळे सकाळी 5 वाजता उठलो की पहाटे पहाटे आपण निघू. तयारी होईपर्यंत 6 सव्वा 6 झाले होते. आम्ही घरनं निघालो, नाश्त्यासाठी एका ठिकाणी थांबलो. वाटेत एवढी जास्ती गर्दी लागली होती, अनएक्सपेक्टेड. विचार केला नव्हता की इतका जास्त उशीर लागेल, कारण एरवी आम्ही 12 वाजता समृद्धी महामार्गावर चढतो. आमचं गाव म्हणजे अमरावती. इकडे 2 कधी वाजले आणि 5 कधी वाजले हे कळलंच नाही आणि फायनली आम्ही 5 वाजता समृद्धी महामार्गाला लागलो आणि इथनं प्रवास सोयीस्कर होईल असं वाटलं होतं, पण तिथे गेल्यावरही आम्हाला माहिती पडलं तसा प्रवास सोयीस्करच होता. पण इतकी जास्ती गर्दी होती की पेट्रोल पंपवर पेट्रोल सुद्धा मिळत नव्हतं. वॉशरूमसाठी लाईन्स लावाव्या लागत होत्या आणि हे बघून आम्हाला कळलं की संपूर्ण विदर्भच जणू पुण्यात आहे. घरी पोहोचायला आम्हाला ऑलमोस्ट 11:45 झाले होते, म्हणजेच 18 तासाचा प्रवास झाला. घरी आल्यानंतर मी फारसं काही शूट केलं नाही, कारण खूप उशीर झाला होता. आमचे जेवण बाकी होते. सगळं आवरून आम्ही ऑलमोस्ट 2 वाजता झोपलो. पण इकडे दुसऱ्या दिवशीचं माझं रुटीन शेअर केलं आहे, जे माझ्या सासरी असं रुटीन असतं. सकाळी उठायचं, आपलं झाडू पोछा नॉर्मल जे गृहिणी करते ती सगळी कामं असतात. पूजा करण्याची ड्युटी मात्र मम्मींची असते आणि अनाया त्यांच्यासोबत खूप एन्जॉय करते. संध्याकाळी दिवे लावायची वेळ झाली. मस्त सगळे फ्रेश झालो, घरभर दिवे लावले. आता दिवाळी आहे म्हटल्यावर हा एक सण खूप छान वाटतो. सगळीकडे दिवे लावायचे, असं फ्रेश वाटतं एकदम. आणि तेवढ्या वेळात माझ्या जाऊबाईकडे कपड्यांच्या घड्या घालत होत्या. आता आम्ही दोघी असल्यामुळे ना सगळी कामं डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. माझ्या एकटीवर असा फार लोड येत नाही आणि खूप छान वाटतंय की घरात कोणीतरी आपल्यासोबत आहे. मैत्रिणीसारखं आम्ही छान सगळी कामं करतो आहे. आणि आता विदर्भात आल्यावर पाणीपुरी तर खायलाच पाहिजे, आणि म्हणून रोशन आम्हा दोघींनाही मस्त पाणीपुरी खायला घेऊन गेला होता आणि सोबतच संपवला आजचा दिवस. तर भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.